श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण। सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे। सूत म्हणे शौनदिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती। त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24। 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयीचा। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचने घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसे लाधीचे कामिनी। सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान। दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी। बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती रावप्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत। रावप्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर। सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले। जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर। ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया। जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक। विरंची सदटाऊनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र। तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी। रावप्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणीती। षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर। वैराग्यशीळ अणुमात्र भाषण न करती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र। गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गूढ पडले चित्ती। मग ते दोघ कुमर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त। यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम। तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे। त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप। ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी। जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र। रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या।
रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वस्त्रे दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंतक राजस, चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव, दिव्या भरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा, वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नसे, परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी, याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित, कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेच बांधी प्रीतीने, करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला, सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा, पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिण, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजात, देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून, सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे, येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून एकच हाक जाहली, 30 सावध करी मधनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरली तव वातात्मज चेतला, तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन नेमाची आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती, वरचेवरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरत हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा,
माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत, दिव्य रूप पाहून त्वरित नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरवींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागरे भक्तांकारणे निर्मिली, जेथे ओसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे दोघे कुमर निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस, शिवभजनी लावती बहुतांस उधरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुरती हे राज्य किती वर्षे करती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखाळ नवी पडेल बई, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा, आजपासून 7वें दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करून या हाहाकार वक्षस्थळ भेटीन रूपवर, मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार, जय पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते तई, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या, सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहिण, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असे ना, बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगी रुद्र हा, मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले, मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस महानरके पडले सदा, यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषीचे पापमती, ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा, शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच, अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन, राय धरिले दृढ चरण सद्गद होऊन बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यांपासून, तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगती ते बोलावून आताची आणतो आरंभी,
मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोन स्थापिले स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणेस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेच सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरीत नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनिकी काशी क्षेत्रावरी स्वरधुनी तो अखी श्वेतोत्पल्ले मृडाणी रमणलिंग अर्चिजे की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुदीप्ता पुढे शिराब्दी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया दुर्दय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुनःसृष्टी करणार मागू तेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखो तेची क्षणे कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण व्रदाना सहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमने षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राओ वा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमेमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्तापुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपराधाधव हिमनग जामात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगतात एक क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करून महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहु असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला
आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यांचे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळे. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निश्चेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवून वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्याचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्रावण महिन्यानिमित्ताने श्री शिव सहस्रनामावली सुद्धा या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. ती सुद्धा आपण नक्की ऐकावी. धन्यवाद.